आधीचा प्रवास आहे. तर मग ते म्हणाले की बा यांना जर अजून पुन्हा अधिकार देईल म्हणून यांना हाकलून लावा. भारतातले 2 माणसं ज्या सायमनला भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सायमनला निवेदन दिले. म्हणजे यांनी हाकलून लावलं पण बाबासाहेब आंबेडकरांनी निवेदन एक साऊथचा आहे, अजून ज्याचं नाव मला आता कदाचित नाही, पण साऊथचा एक आहे असा अस्पृश्याचा मोठा नेता. त्यांनी आणि बाबासाहेबांनी निवेदन दिलं आणि ते त्यांनी पाहिलं वाचलं. पण हे गो बॅक सायमन म्हणजे हे तो अंग्रेजों का हस्तक आहे म्हणून बाबासाहेबांचा विरोध करणं सुरू झाला. तर अशा वेळेस म्हणजे बाबासाहेबांना लेखी दिलं पण त्याच्या लक्षात आलं की यार इस आदमी ने जो बात बताई ये तो बहुत ही मार्केबल है, ये तो हमने कभी सुना भी नहीं और देखा भी नहीं. तो हमसे तो ये लोग बात नहीं करना चाहते, हमको तो भगा रहे. तो ऐसा करो ये जो आदमी ये जो लीडर है अछूतों का इसको ही बुलाओ अपने यहाँ, इसकी बात सुनेंगे. हमको तो यार ना सुनना चाहते ना सुनाना चाहते बाबा साहब. तो बाबा साहब तो इसलिए उन्होंने फिर बाबा साहब को न्योता दिए. वो न्योता है ना राउंड टेबल. अच्छा, राउंड टेबल कॉन्फ्रेंस, राउंड टेबल के पहले की बात है. फिर बाबा साहब को वहाँ वो न्योता. अरे अछूतों का नेता तो ये है, साला हम तो गांधी समझ रहे थे और गांधी वाले तो हमको भगा रहे और ये अछूतों का नेता तो हमको लिखित में बता रहा कि हमारी क्या हालत है, हमारे को कुछ अधिकार दो. मग त्यांनी तिथं गेलं आणि हे म्हणाले आम्ही त्यांना मानत नाही आणि त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. इथल्या लोकांनी म्हटलं इंग्रजांशी. मग बाबासाहेब पहिल्या राउंड टेबलमध्ये गेले न अनेक गोष्टी मान्य केल्या. हे यांना खटकलं रे साला हम लोगों ने बहिष्कार डाले, ये बाबा साहब गया और बहुत सारे अंग्रेजों ने इनको देने की बात की, बहुत सारी चीजें दे रही है. अरे ये तो गलत बात है, इसको तो कुछ नहीं मिलना चाहिए, हम जाएंगे. मग दुसऱ्या राउंड टेबल कॉन्फरन्स मध्ये मग गांधी गेला, तिसऱ्यामध्ये गेला आणि तरी गांधीचं कोणी ऐकलं नाही. बाबासाहेबांना मान्यता मिळाली. त्याच्यामुळं मग तुम्ही बाबासाहेबाला देत असाल तर मी मरीन, म्हणजे अस्पृश्याला देत असाल तर मरीन. मग ते पुणे हा जो भाग करायची त्यातली. तर त्यांनी जे सायमन कमिशनला जे दिलेला रिपोर्ट म्हणजे हे त्याला आपण ते अल्पसंख्याकांनी काय त्याचं नाव आहे अस्पृश्य असं काही नाही, अल्पसंख्याक धार्मिक अल्पसंख्याक असा एक जो शब्द आहे स्टेट एंड माइनॉरिटी. स्टेट एंड माइनॉरिटी मीन्स बाबा साहब का निवेदन. और बाबा साहब का निवेदन स्टेट एंड माइनॉरिटी यानी ही हो ऐसी समझो कि पहला संविधान, पहला जो बाबा साहब जो की जो चाहत थी, बाबा साहब को लग ही नहीं रहा था ना कि भाई वो बाद में जब ये राउंड टेबल हो गया फिर बाद में और दूसरे कमीशन आते गए, हर 10 साल के बाद में रिव्यू करने कमीशन आते गए. फिर बाबा साहब ने वो जो दिया उसको स्टेट एंड माइनॉरिटी करके जो किताब निकली वो यानी बाबा साहब चाहते थे. और वो अंग्रेजों ने देखने के बाद में फिर बोले कि भाई तुम किसको ढूंढ रहे, तुम्हारे देश में जो संविधान बनाने वाला है उसको भेजो. अच्छा. मग ते यांनी पहिले बाबासाहेबाला म्हणजे संविधान सभेत नाही जाऊ द्यायचं, संविधान सभेत नाही जाऊ द्यायचं म्हणून पहिल्यांदा ठरवलं. तर एकाही ठिकाणून बाबासाहेबांसाठी जागा नव्हती. 46च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या पक्षाचा एकच माणूस निवडून आला पूर्ण भारतातून, ज्याचं नाव जोगेंद्रनाथ मंडल, तो बेंगालमधून, आणि तो शेड्यूल कास्ट फेडरेशनचा प्रदेशाध्यक्ष होता. तो निवडून आला. त्यांनी म्हटलं की बाबासाहेब हमारे यहाँ से तुमको भेजने की बात करते हैं तुम. बाबासाहेबांना कुठेच पाठवण्याला कशी स्थिती नव्हती, कारण कुठे जागा ठेवली, आमदार लोक संविधान सभेत पाठवत होते निवडून. बाबासाहेबाला असं काही लोकांनी नाही निवडून दिलं. 5 आमदारांनी बाबासाहेबाला मत दिल्यामुळे बाबासाहेब संविधान सभेत गेले. हा इतिहास नाही सांगितला जात नाही की बाबासाहेब संविधान सभेत कसे गेले. ते मग तदेव काँग्रेस वालोने भेज दिए. पंडित नेहरू आणि महात्मा गांधींनी अप्रोच केलं म्हणून ते तिकडे गेले. बेंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल एकमेव आमदार होता आणि काही अपक्ष आमदार होते. त्या अपक्ष आमदाराच्या माध्यमातून जोगेंद्रनाथ मंडलांनी मिटिंगा, सभा, संमेलन कलकत्त्याला घेतले. बाबासाहेबांनी घेतले. तिथं 15 दिवस थांबले बाबासाहेब. पण देशाची फाळणी नंतरचा तो सांगतो ना पहिल्यांदा. तर ते त्यानंतर त्या सर्व घडामोडी केल्या आणि प्रेशर क्रिएट केलं की
अपक्ष आमदारांनी बाबासाहेबांना मतदान करायचं संविधान सभेसाठी. ओके. 5 मतांची गरज होती संविधान सभेत जायला. बाबासाहेब आंबेडकरांना 6 मतं मिळाली. 6 आमदारांनी मतं दिले. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत गेले. पहिलं भाषण दिलं संविधान सभेतलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या लहान मुलांसारख्या. पण यांच्या लक्षात आलं का बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत चाला आपण दारे खिडक्या दरवाजे सर्व बंद केले आणि तरी बाबासाहेब गेले. तर आता मरतपर्यंत आपण बाबासाहेबांना काही हरवू नाही शकत, तर थांबवू नाही शकत. म्हणून मग काय करा, मग त्यांनी फाळणीची जेव्हा वेळ आली, म्हणजे पहिलं भाषण झालं पार्लमेंटमध्ये, सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि फाळणीची वेळ जेव्हा आली तर बाबासाहेब ज्या मतदारसंघातल्या 6 आमदारांनी बाबासाहेब आंबेडकरांना मतदान केलं तो भागच पाकिस्तानला देऊन टाकला. अच्छा, ह्या कारणाने तो पाकिस्तानला देण्यात आणि बरं कारण काय होतं, क्रायटेरिया काय होता? क्रायटेरिया असा होता, वाटलं इकडनं तुम्ही घ्या, हे येऊ द्या, तुम्ही घेतात म्हणून. तर क्रायटेरिया असा होता की 60-40चा फॉर्म्युला, म्हणजे हिंदू जिथं 60% असतील तो भाग, कारण मुस्लिम आणि हिंदू अशी फाळणी करायची होती देशातली, तर 60% हिंदू जिथं आहे तो भाग कुठे ठेवायचा? भारतात ठेवायचा. आणि 60% मुस्लिम जे आहेत तो भाग पाकिस्तानात. हे इतकं सिंपल टेक्निक होतं, म्हणजे ठरला होता तो. त्याला ते कुठल्याही काय याचं नाव पण आहे त्याला, की ते असं कमिशन होतं. त्या कमिशनने ठरवलं होता, क्रायटेरिया होता. ते असतानाही मग बाबासाहेब आंबेडकर ज्या मतदारसंघातून निवडून गेले, जे 5-6 आमदार होते, तो जयसूर, खुलना, बलिसाड हा जो एरिया आहे तो हिंदू बहुल होता आणि 80% हिंदू होते. आता हिंदू बहुल आणि 80% हिंदू कोणते? ज्याला चांडाळ म्हणायचे तेव्हा, आता त्याला नमोशूद्रा म्हणतात. म्हणजे हा जो जोगीनाथ मंडल हा नमोशूद्रा जातीतला, म्हणजे चांडाळ. जसा आपल्याला इथं महार, तसा तिथला चांडाळ. चांडाळ जी शिवी आहे ना, अरे चांडाळासारखं तू केला, चांडाळ म्हणजे एकदम घाण शिवी, तसा तो तिथला चांडाळ. आता त्याचं दुरुस्त झालं नमोशूद्रा. त्यांची संख्या, आणि चांडाळ म्हणजे कोण? हिंदू. चांडाळ म्हणजे कोण? जसं महार म्हणजे कोण? हिंदू. तसा चांडाळ म्हणजे हिंदू. तर त्यांची संख्या 80% होती. मग आता तो एरिया कुठे पाहिजे होता? भारतात पाहिजे होता. म्हणजे फाळणीमध्ये 60% हिंदू असतील तो भारतात ठेवा असं होतं. तर ऑलरेडी 80% हिंदू असताना पाकिस्तानात कसा गेला तो भाग? पाकिस्तानात यासाठी गेला, तो तोडला कि भाई बाबा साहब मरे तक यहाँ से चुन के आएंगे, उसको रोकना है. तो भलाई देश की ऐसी तैसी हो जाए, देशद्रोह हो जाए. तर मग मी माझ्या भाषेत म्हणतो, हा देशद्रोह केला काँग्रेसने. म्हणजे देशाला तोडलं, देशाची गद्दारी आहे ना. तुम्ही देशाला तोडलं म्हणजे तोडण्याचं कारण नसताना, तुमच्या क्रायटेरियात बसत नसतानाही तुम्ही केलं. आणि मग ते गेल्यावर मग बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं.